सांगलीमध्ये चांदोली धरण परिसर हा भूकंपाने हादरलेला आहे। पहाटे 4:46 भूकंपाचे धक्के बसलेत। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3 एवढी होती। या धक्क्यामुळे कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये मात्र घबराट पसरली होती। भूकंपाचा केंद्रबिंदू हा वारणावतीपासून 8 किलोमीटर अंतरावर होता। भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही असं सुद्धा आता धरण प्रशासनाने सांगितलेलं आहे। आपण पाहतोय की चांदोली परिसर या भागामध्ये आता भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। पहाटे 4:46 भूकंपाचे हे धक्के जाणवलेत। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक नागरिक सध्या भीतीच्या छायेखाली आहेत। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडे। विजय, आपण पाहतोय आता सांगली चांदोली इथं भूकंपाचे धक्के जाणवलेत, काय अधिकचे अपडेट? नक्कीच सतत पाऊस चांदोली धरण परिसरामध्ये पडत आहे। तर आज पहाटेच्या सुमारास 4:46 हा 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का या ठिकाणी जाणवलेला आहे। या भूकंपाच्या धक्का हा वारणावती परिसरामध्ये हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी या ठिकाणी झालेली नाहीये। मात्र भूकंपाच्या धक्क्याने वारणा धरणाला कोणताही धोकाही या ठिकाणी नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद विजय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय 3 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंपाचा धक्का होता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।